बहिणींकडे नेण्यासाठी फराळ रेडी केला आहे. प्रत्येकामध्ये एक एक पदार्थ टाकलेला आहे. प्रीतने मदत केली, अजून आहेत तर थोड्या वेळात करेन मी, पण पहिले ह्या काढून घेतल्यात ज्या मला द्यायच्या आहेत. आणि हा चिवडा गावातल्या घरी खाण्यासाठी. तर प्रीतच्या ताईसाठी आम्ही ही साडी घेतलं आहे, दादरमधूनच घेतलेली आहे, किशोर कुमारमधून. जसं मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तिथूनच घेतलं आणि मस्त साड्या मिळतात तिथून. तर ही पैठणी घेतलेली आहे प्रीतच्या बहिणीसाठी मोठ्या. तर मस्त आहे, कलर बघताच आम्हा दोघांना आवडली, मस्त आहे. मेन म्हणजे मला ही आवडलेली साडी, पण मी विचार केला ऑलरेडी माझ्याकडे ह्या कलरचे सगळे कलर आहेत, पण ताईवर मस्त वाटेल हा कलर, दिसतोयच भारी है ना, म्हणून मग हा ताईला देणार आहे. माझ्यासाठी मी दुसरा कलर घेतलेला आहे. तर मस्त आहे साडी, पैठणी आहे आणि बसेलसुद्धा मस्त, अंगावर असा फुगा वगैरे येणार नाही. आवडली मला, प्रीतलासुद्धा आवडली. तर ही साडी प्रीतच्या ताईला येणार आहोत. आता प्रीत निघाला आहे म्हणून पटकन तुम्हाला दाखवले की काय कोणती साडी घेतली. प्रीत तुम्हाला दाखवतोय साडी स्पेशल बहिणीला घेतलेली, त्यांनी चॉईस केलेली आहे मेन म्हणजे. तर त्याला खूप आनंद झाला आहे. बघ मी माझ्या बहिणीसाठी कसा मस्त कलर चॉईस केला. अरे थांब, दाखवलं नाही मी. पदर पण छान आहे तिचा, आहे ना, मस्त आहे, आवडली मला. कधी घेणार अशी? सावकाश. चला, आमचे शेट रेडी झालेले आहेत भाऊबीजेला जाण्यासाठी. आणि दिदीला सुद्धा गिफ्ट घेतलेलं आहे. तर दिदीकडे गेल्यानंतर दिदीलाच ओपन करायला सांगेल, पण तेव्हा मी तुम्हाला दिदीचं घेतलेलं गिफ्ट दाखवेन. कारण का मी सगळ्यांना गिफ्ट घेते, पण तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नव्हते केले की मी काय घेतलेलं आहे, म्हणून विचार केला तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेन कोणाला काय काय गिफ्ट घेतलेले आहेत. जसं आईला तुम्हाला दाखवलं होतं, आईला साडी घेतलेली होती, नाही आईला ड्रेस घेतला होता, आणि सासू आईला सुद्धा साडी घेतली, ती पण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवली होती, आणि त्या ताईसाठी घेतलेली आहे. दिदीसाठी सुद्धा गिफ्ट घेतलेलं आहे, तुम्हाला पुढे सांगेलच मी. तुझ्यासाठी काय घेतलंस? माझ्यासाठी तू, माझ्यासाठी मी. तर प्रीत जाईल, तर मग थोड्या वेळाने आम्ही दीदीकडे जाऊ, तेव्हा मग तुम्हाला दाखवतो आमची धम्माल, आम्ही काय करणार आहोत ते भाऊबीजेला. तर आत्ता आम्ही निघालो दीदीकडे जाण्यासाठी, रेडी झाले. दीदी वाट बघते, 5 वाजता बोलवलेला, आम्ही कधीच ऑन टाईम नसतो. 5:30 झालेले आहेत, कारण तिला फोटो काढायचे आहेत, आणि आता संध्याकाळ लवकर होते म्हणून ती बोली लवकर ये होती, पण ॲज युजली मला उशीर झालेलाच आहे. तर चला पटकन, तिची 2-3 कॉल येऊन गेले, कुठे आहेस, तर चला आपण जाऊया आता दीदीकडे. आले आले आम्हाला फराळ. ओ माय गॉड, तिने मस्त बनवलं, चकली पण एकदम मस्त, लाडू, आणि दिसतेस पण छान. बघू पाठी ड्रेस बघू तुझा. अरे वा, मस्त मस्त मस्त. जांभळा कलर आता आमचं दोघींचा पण फेवरेट झालंय. मी पण घेतलेला आणि दीदीने पण घेतलेला, तर मस्त वाटते कलर. आणि आमची दीदीची न्यू हेअरकट आहे, मला पण करायचे आहेत अजून. छान वाटतंय, मी पण करायची आहे, आता पुढल्या महिन्यात करेन. चला आता मी फराळा खाते. बोल, काय बोलायचं होतं? हे काय आहे? हा दाखवते मी, चल तर पहिले फोटोचा काढूया. सगळे माण, गोल्डन वाली झाड, माण. हा आमच्याकडे गोल्डन वाली झाड आहे. ओके, चला फोटो काढू. चला, हे काय आहे पाठीमागे? अच्छा,
हा मॅजिक कर. हे काय मॅजिक? अच्छा, म्हणजे दिवे लावलेत ओबीने. मस्त मस्त. अच्छा, किल्ला पण आहे ओबीचा, पूर्ण काळोखामध्ये दाखवते ती. ओके, रांगोळी मस्त वाटते, पण कंदील गेला. हा, आता कंदील दिसतोय. मस्त रांगोळीवर असे दिवे मस्त वाटतात बघ ते. आता लावचल लाईट लाव. शॉर्ट्स लावायचे ना. हॅपी दिवाळी. आणि आज काय? आज शेवटचा दिवस दिवाळीचा. म्हणजे भाऊबीज. तुझी झाली भाऊबीज? सकाळीच भावाने भेटून आलीस? इथेच बसलाय. आली का? काय काय गिफ्ट आणलेत? ड्रेस आणलाय, परत काय काय आणल्यानंतर थोड्या वेळात ओवी दाखवेल. तिला आता आठवते की काय गिफ्ट आणलंय. हे नाही मी दाखवते. तर आत्ताच आमची भाऊबीज झालेली आहे आणि आता आम्ही काय करणार आहोत? फटाके लावणार आहोत आणि गिफ्ट फोडणार आहोत. तर पहिले आपण गिफ्ट खोलूया, कोणी काय काय दिले ते मला दाखव आणि मग आपण फटाके फोडूया. ओके? ती कधीपासून बोलते गुडी मावशी चल मी तुला गिफ्ट दाखवते कोणी कोणी मला काय काय दिले, म्हणजे तिच्या भावानी. तर ते आणि दाखव. बर्थडेचे पण गिफ्ट दाखवेन. ओके ओके. तर पहिले कोणी कोणी काय काय दिले मला सांग. हे कोणी दिले? हा वाला ड्रेस, हा वाला एक ड्रेस, त्याच्यासोबत पर्स. हळू हळू. पर्स पण, अरे वा, व्हाईट, मस्तच रे आणि चमकतोय. आणि हा बेल्ट आहे. अच्छा, कोणी दिला हा? क्रांती आत्तुनी. अच्छा, ओवीच्या आत्याने दिलेला आहे तिला गिफ्ट आणि ही पर्स सुद्धा आलेली आहे त्याच्यासोबत. सुंदर सुंदर पर्स आहे, मस्तच ग, एकदम मॅचिंग. ते ओपन पण करता येतं. ओपन पण करता येतं. केस बघ. अच्छा, असं आहे का? पण मस्त आहे, मोती आहे तसं हँडलला, छान आहे. आणि आता आज गिफ्ट. ओके, ते गिफ्टला नीट ठेवा. व्हाईट ड्रेस आहे तो आपला, मस्त. हे पप्पाला दिलंय भाऊबीजेला. अच्छा, आत्याने दिले पप्पाला. क्रांती ड्रेस दिलाय. अच्छा, टिफिन, लंच बॉक्स. भावना आत्तून दिले. अच्छा, ओवीच्या दुसऱ्या आत्यानी हे गिफ्ट दिलेलं आहे. पप्पांना दिले लंच बॉक्स. मला पण सेम तसं दिलाय, पण ते ब्लू कलरचे. थांब पप्पांचं दाखव. ओके, अरे वा, मस्तच ग, मस्त अशी युजफुल वस्तू आहे. ती भाऊंना घेतलेली आहे. असं खोलायचं. अरे वा, छान आहे छान आहे. खोलव. अरे त्याला दाब प्रेस कर पहिले. अरे ते दाबून होत. एक छोटा डब्बा आहे त्यात चटणी वगैरे न्यायला. अच्छा, सगळं सांगणार आहे कुठे काय द्यायचं. आणि एक मोठा डब्बा आहे. अच्छा, एक बॉटल आहे. अच्छा,
आणि याच्यामध्ये स्पून आणि काटाचे ओके ओके, मस्त मस्त. तर हा भाऊंना घेतलेला आहे त्यांच्या बहिणींनी गिफ्ट. ओके नेक्स्ट. आता नेक्स्ट मग ते भरून ठेवा. मम्मी भरायला आहे. हे काय आहे? हा मला दिलाय ब्लू कलरचा. अच्छा, हे पण टिफिन बॉक्सच आहे, ओवीसाठी आहे. मला थोडासा वेगळा आहे, त्याच्यामध्ये स्पून वगैरे नाहीये. अच्छा, हा ओवीचा लंच बॉक्स आहे. पण आता मला चैन आहे. चैन आहे का? अरे वा, मस्तच. एक अशी बॉटल आहे. एक अशी बॉटल आहे. अच्छा, ही पाण्याची बॉटल आहे आणि मला फक्त तीनच टिफिन भेटले. 3 डब्बे आहेत. ओके ओके, छान छान छान. आणि हा मला बर्थडे दिले. हा तो माहिती आहे, आम्ही बघितला. हा पण मलाच दिलाय. किती सारे गिफ्ट. नाही, हा मम्माला दिलाय. ओके, अरे वा. दीदीला चहा पिण्यासाठी छान आहे. मग आहेत ते. मग आहेत का? अच्छा अच्छा, अरे वा, छान आहे. आणि अजून एक गिफ्ट आहे, तो भावनातून मम्मीला दिलाय. आमचं गिफ्ट कुठे आहे? अच्छा, दीदीला दिलेलं गिफ्ट. भावनातून अच्छा, आत्याने दिलेलं गिफ्ट का? ओ माय गॉड, खाऊ आहे बेडेकरचं. मस्त मस्त. आणि आता आमचं गिफ्ट तो नको देऊ, हा ग्रीनवाला दे, ते दीदीसाठी आहे. हा गिफ्ट. हा, तर दीदीसाठी ओवीच खोलणार आहे. काय आहे गिफ्ट? आधीच मी बोलले. काय 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 मी बोललेले आधीच ते पर्स आहे. पर्स आहे काय? बघ किती पर्स आहेत मग. एका त्यातमध्ये एक. नाही, मला नाही माहिती. मामाने गिफ्ट आणले बघ तर. ओवी सगळं. मला पिस्तावाली फालुदा जाम आवडते ना, म्हणून पिस्ता आणला. ओके. ते काय एक असं कापू. मामाने केवढं त्याला पॅक केले बाबा. मम्मा तू टेडी बेअर काढून मला दे. अरे तो पर्सला आहे. तुला अरे बाप रे, दाखव तरी. टेडी दिली. क्यूट वाला. ओके, आतमध्ये बघ, आतमध्ये बघ काय आहे. आतमध्ये पण आतमध्ये गिफ्ट असेल. मी बोलले ना, एकाच्या आतमध्ये एक पर्स असेल. ओके, त्याच्या- आणि अजून एक अरे वा, पर्स. मस्त. अरे वा, ओके 1 2 3 4 बेल्ट पण आहे ना, मस्तच. ओके. अरे हे बघ, ही पण आहे अशी. कोणाला दिलंय हे गिफ्ट? पप्पाला दिले क्रांतीतून. अच्छा, भाऊंना दिलेलं आहे गिफ्ट. काय बॅग आहे? सफारीची बॅग आहे. अच्छा, समजलं, ट्रॅव्हल बॅग आहे का? हा, ट्रॅव्हल बॅग. अच्छा अच्छा, समजलं. मस्त मस्त. लेट्स फटाके. फोटोज काय संपणार नाहीत. मी नाही येते. फुल झाला. काय पटी काय आहे? अरे त्याच्यावर 15 शॉट्स असतात. काय असतात? अरे ते वरती जातात आणि वरती जातात. फटाक्यांसाठी केवढी एक्साइटेड आहे ती. कधीपासून फटाके लावायचे आहेत. झाली आहे? सगळे बाहेर आहेत कारण की आता फटाके लावायचे आहेत. हे पण इकडे वगैरे येणार नाही ना, सरळ ना? लागला. हे असे लावतात. काय? लेंटन. पण त्याला लावणार कसं? थांब बघ तू. आतमध्ये. मध्ये लावायचं. आम्ही काल लावले 3-4. मला एक्सपिरियन्स आहे. चाची इथे ये. वरती दोघा वरती हे सावकाश. फोटो काढा. फटाके आवडत नाही ना, पण आता बघ फुलभाजी घेऊ शकतो आम्ही, पण बाकीचं नाही आपल्याला काय जमणार. काय आहे काय आहे? पाऊस पण आहे. हे घे ना. हा दे ना फुल. हे घे. ही बघ किती, तू नुसती फटाके आणतीच आहे. हे मला फक्त ते फुलभाज्या. हा सगळ्यांना फुलभाज्या दे. तो ब लावतोय तिकडे. संपवा एकदाची काय. दे फुलभाज्या घेऊन फोटो काढूया. शेवटची हॅपी दिवाळी. संपली दिवाळी. हे बाप रे, चाची तुला हात किती मारले ते ऐकत होते. धूर येतोय धूर.
अगं ती लालवाली आहे. बागेत इकडेच टाक लागेल. हे तुम्हाला कळलं, लाल पेटवू नका, साधेवाला सिलेक्ट करा, काळेवाला घेऊ नका. हे बागेत इकडे फेक लागेल गाडी जाऊ. ए नको रे भाग्येश, नको रे. काय घाबरताव. जा तुम्ही समोर. काय करते. लागला लागला. लागला. ही माणसं आतमध्ये फटाके लावतात, इकडे घाबरत आहेत. तर झालं का? फटाके आणलेत कोणाला आणि वाजवतोय कोण? लांब लांब, इकडे नाही बघ. ओवी, काय जेवणार आहेस तू आज? भाकरी, चिकन आणि ओला सुका चिकन. अच्छा, जेवणार आहेस का? काळजी पेटा आहे, तर जेवायला आहे काळजी पेटा, भाकरी आणि रस्सा, चिकनचा रस्सा. तर मंडळी, आता आलेली आहे मी घरी. फ्रेश वगैरे झाले, ते दिलेलं आहे नाईटला, कारण त्याची नाईट शिफ्ट आहे. मजा आली खूप. खूप सारे फोटोज काढले, व्हिडिओज काढल्या, फटाकेसुद्धा फोडले आणि मस्त दीदीकडे जेवलो आणि मग आलो आता घरी. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भाऊबीजेच्या दिवशी मी दीदीकडेच असते, म्हणजे दीदी मला राखी बांधते आणि मी तिला भाऊबीज करते असं आहे. कारण की आम्ही दोघीच बहिणी आहोत, भाऊ वगैरे आम्हाला नाही आहे, पण लहानपणापासूनच दीदी मला राखी बांधते आणि मी तिला भाऊबीज करते. मजा आली. आणि मी कोणाला भाऊबीज करत नाही आणि राखीसुद्धा बांधत नाही, कारण की दीदीच माझ्यासाठी सगळं आहे. अशी काही भावाची गरज आम्हा दोघींना वाटली नाही, कारण की आम्ही दोघी एकमेकांसाठी पूर्ण आहोत. तर असं आहे. नाही तर तुम्हाला काही म्हणजे खूप जणांना प्रश्न पडला असेल की माझ्या घरी कोण भाऊ वगैरे कसा आला नाही. कारण हेच आहे की मी कोणाला राखी वगैरे बांधत नाही आणि त्यामुळे भाऊबीजसुद्धा करत नाही. जे काय आहे ते दीदीसोबत करते. रक्षाबंधन आणि भाऊबीज आम्ही दोघी एकत्र साजरी करतो. तर आम्ही या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशीसुद्धा आणि भाऊबीजेच्या दिवशीसुद्धा फुल धमाल करतो. असं प्रत्येक वेळेला भाऊच पाहिजे असं काय नाही. बहिणी बहिणींची जी जोडी असते ना ती एक नंबर असते. भावांपेक्षा बहिणी जास्त मजा करतात. तर असं आहे. जर तुम्हीसुद्धा बहिणी असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.